आता जाऊयात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात। इथे सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे आणि मंदिराला अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर देशभर वेगवेगळ्या पार्ट्या झाल्यात। मात्र आपण आता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झाले। आपण बघतोय भाविकांचा उत्साह हा प्रचंड आहे। भोलेनाथाचा जय जयकार सुरू आहे, त्र्यंबक राजाचा जय जयकार सुरू आहे आणि हे सर्वजण अगदी भक्तिभावाने त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आलेत। तुम्ही कुठून आलेत, केव्हापासून रांगेत उभा? मी लोहा येथून आलो, नांदेड जिल्हा। रांगेमध्ये जवळजवळ 3-4 तास झालेले आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात त्र्यंबकेश्वर देवाच्या व महादेवाच्या दर्शनाने व्हावं व नवीन वर्षाची सुरुवात ही भक्तिभावाने व्हावी ह्या निमित्तानं दरवर्षी आम्ही महादेवाच्या दर्शनाकरता त्र्यंबकेश्वरला येत असतो। मी पण 4 तास झाले लोह्याहूनच आलेली आहे। 4 तास झाले रांगेत आहोत आम्ही। नवीन वर्षाची नवीन सुरुवात देवाच्या दर्शनाने। हर हर महादेव। पंजाब से। नए साल के मुहूर्त पे आप दर्शन लेने आ रहे हैं? हाँ जी, पंजाब से आ रहे हैं, चंडीगढ़ से। कोण स्वतःसाठी आरोग्य सुख समृद्धी मागता आहे देवाकडे, तर कोणी संपूर्ण देशाचं भलं व्हावं, प्रत्येक नागरिकाचं भलं व्हावं ही मनोकामना घेऊन त्र्यंबक राजाच्या चरणी हे लीन होत आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या निमित्तानं नाशिकच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आपण बघतोय अशा पद्धतीने मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने भाविक हे दर्शनाच्या रांगेत उभे आहेत आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेत आहेत। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।